राम राम मंडळी, नमस्कार सर्वांना। तर मंडळी, सध्या आमच्याकडे लग्नाचं सीझन चालू आहे आणि या लग्नामध्ये आमच्याकडे एक आवर्जून अशी आवडीने बनवली जाणार अशी डिश आहे। ही डिश जर लग्नामध्ये नसेल तर याच्यावर वेगवेगळे विनोद होत असतात की लग्नात जर गेला एखादा व्यक्ती आणि तिथे जर जेवायला दिलं तर तो घरी येऊन सांगतो की सगळं होतं, बुंदी होतं, लाडू होते, त्यानंतर भात होतं, वरण होतं, घुगरी होती, पण वांग बटाटच नव्हते। अशा पद्धतीने त्या ठिकाणी वांग बटाटे नसतील तर त्याच्यावर विनोद होत असतो। अशी ही गावाकडे आवर्जून लग्नामध्ये असणारी आमची डिश आज आपल्याला बघायची आहे। तर नक्कीच आपल्याला बघायला आवडेल आणि आपण देखील एकदा तरी आवर्जून बनवून खा। आमच्याकडचं लग्न कार्य आणि ही डिश असं एक आगळं वेगळं असं नातं झालेलं आहे आणि त्यामुळे आमच्याकडे लग्न असेल किंवा साखरपुडा असेल, या कार्यामध्ये ही डिश वांगे आणि बटाटे अगदी घोटून बनवलेले ही भाजी आवर्जून बनवली जाते आणि खूप आवडीने आमच्याकडचे लोक खातात आणि खूप नाव काढतात की खूप छान अशी भाजी बनवलेली होती। तर मंडळी, सर्वात प्रथम या डिशसाठी लागणारं साहित्य म्हणजे वांगे आणि बटाटे। तर आमचे अगदी भुसळमध्येच घरगुती वांगे आहेत आणि बटाटे देखील मी लावलेले आहेत शेतामध्ये। हेच वांगे आणि बटाटे आपण घेऊन ही डिश बनवणार आहोत। तर चला मग बघूया। तर बघा किती भारी लागलेले आहेत वांगे। हे बघा, इथं बघा, परफेक्ट। किती भारी वांग लागले बा, एकच नंबर, एकच नंबर, गोल आणि कलर परफेक्ट। तर बघा, आता हा पिकलेला आहे, हा आता बियाण्यासाठी ठेवलेला आहे। तर असं 100% ऑर्गॅनिक, कुठल्याही प्रकारचं खत न देता असे वांगे आणि अगदी आपण गावठी बटाटे लावलेले आहेत, ते देखील तुम्हाला मी दाखवतो। तर आता आपण बटाटे कोरणार आहोत। तर आमचे बटाटे बघा असे वाळलेले आहेत आणि खूप छान अशी बटाटे निघत आहे। हे बघा, हे बघा, वाव, किती भारी निघत आहे बघा। तर आमचे बटाटे किती निघाले बघा। लागवड आम्ही 2 किलो केली होती, जवळपास 10 किलोच्या आसपास बटाटे असतील। भाजी बनवून आपण आता चव बघणार आहोत। तर मंडळी, आपण वांगे आणि बटाटे आणलेले आहेत। हे बघा, खूपच भारी वांगे भेटलेले आहेत, घरगुती वांगे। आणि बघा असे गावठी बटाटे आपण घेतलेले आहेत। तर आता हे अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत आणि वांगे जवळपास पावशेर असतील। तर असं व्यवस्थित आता कापून घ्यायचे आहेत मस्त आपल्याला। कापताना आपण विळा वापरलेला आहे, विळा वापरल्यामुळे वांगे काळे पडतात, त्यामुळे असे कापून लगेच असं पाण्यामध्ये टाका, त्याच्यामुळे काळे पडत नाही। त्यानंतर बटाटे सुद्धा आपल्याला तसेच कापायचे आहेत, कापून लगेच पाण्यामध्ये टाका, म्हणजे बटाटा काळा पडत नाही। या बटाट्याचं वैशिष्ट्य हा गुळसट लागत नाही आणि खायला एकदम भारी। तर असे सर्व बटाटे आणि वांगे आपले कापून झालेले आहेत। आता आपल्याला हे शिजवायचे आहेत, त्याच्यासाठी साहित्य बघूया। असा 1 चमच जिरा, त्यानंतर 1 चमच तिखट खूप तिखट असल्यामुळे आपण 1 चमच घेतलेला आहे, आपल्या आवडीनुसार तिखट घ्या। 1.5 चमच हळद आणि कुठलाही असा मटण मसाला घ्या आणि त्यानंतर अशा लसणाची 1 कांदी घेतलेली आहे, ही सोलून घ्यायची आहे आणि बारीक कुटून घ्यायची आहे। तर अशी कढीपत्ता घेतला आहे आपण। त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि आवश्यकतेनुसार तेल। तर एवढं साहित्य घेतलेलं आहे। त्यानंतर वांग्याच्या प्रमाणानुसार 2 पळी गोड तेल घेतलेलं आहे आपण। लसूण कुटून झालेलं आहे आपलं। आता तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात टाकलेलं आहे। लसूण व्यवस्थित परतून झाल्यानंतर सर्व मसाले आपण टाकणार आहे। सर्वात आधी जिरा, एकत्रित सर्व मसाले टाकून दिले आपण आणि त्यानंतर सर्व मसाले परतून झाल्यानंतर असे वांगे बटाटे टाकलेले आहे। त्यानंतर कढीपत्ता टाकलेला आपण। हे सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ सर्वात शेवटी आपण वरून टाकलेलं आहे पसरवून।
वास खूप छान येतोय. त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे. एखादा ग्लास पाणी टाकायचं आहे. त्यानंतर आपण अशी झाकून आता चांगलं शिजवून घेणार आहे. तर अशी अधूनमधून चाळत राहायचे आहेत वांगे आणि बटाटे. खूप जास्त पाणी वळलेलं आहे, त्यामुळे आता आपण झाकणार नाही, असं शिजू देणार आहे. बाबा बाबा तर बघा 10 ते 15 मिनिटानंतर खूपच छान आपले वांगे बटाटे शिजलेले आहेत. हे बघा खूपच भारी शिजले बटाटे पण आणि वांगे पण. हे बघा. त्यानंतर थोडंसं मॅच करून घ्यायचं. सगळे बटाटे नाही, थोडेसेच मॅच करायचे, नाहीतर मग रस्सा कमी होण्याची शक्यता आहे. तर अशी आपली भाजी खायला तयार आहे. खूपच भारी वास सुटलेला आहे. तर अशी गरमागरम भाजी आपली खायला वाढतोय आपण. सेम लग्नात सारखी बघा सेम लग्नामध्ये बनतो तशी बनलेली आहे. तर बघा अशी ही जबरदस्त अशी आमच्याकडे खाल्ली जाणारी लग्नामधली डिश वांगे आणि बटाटे. आणि असा हा इंद्रायणी भात आहे. इंद्रायणी भाताबरोबर आपण ही डिश खाणार आहे. त्यानंतर अशी गव्हाची पोळी. आपण पोळी स्किप करू शकता, घेतली नाही तरी चालेल. खूपच भारी भाजी बनलेली आहे, एकदम एक नंबर. तर अशी आमच्याकडे भाजी आवर्जून लग्नामध्ये खातात. आणि ज्यांनी खाल्ली असेल त्यांना नक्कीच याची चव आठवली असेल. तर अशाच आमच्या आगळ्या वेगळ्या या भाजीसाठी एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा आमची गावाकडची चव.